बिहार विधानसभा निकालावरून शरद पवार यांनी सवाल उपस्थित केलेला आहे आणि निशाणाही साधलाय। बिहार निवडणुकीआधी महिलांना 10-10 हजार दिले, निवडणुकीआधी पैशांचा वापर करणं योग्य आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केलाय। तर जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यानंच विजय झाला, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। बिहार विधानसभेच्या निवडणुकीत 202 जागा मिळवणाऱ्या एनडीएवर महिलांना दिल्या जाणाऱ्या 10 हजारांवरून शरद पवारांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। निवडणुकीआधी सरकारी तिजोरीतनं 10-10 हजार देणं किती योग्य, असा सवाल शरद पवारांनी केला। तर आत्मपरीक्षण करणं विरोधकांना मान्य नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप, हा पैसा कुठला? सरकारी खजिन्यात। सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं, याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। बिहार मधला विजय हा भाजपचा नसून निवडणूक आयोगाचा विजय असल्याची टीका चन्नीथलांनी केली आहे। तर बिहारच्या विजयाच्या स्फोटामुळे विरोधी नेते राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचं म्हणत दरेकरांनी पलटवार केलाय। महाराष्ट्र और हरियाणा में जो हुआ है उसी समान बिहार में भी हुआ है। ये इलेक्शन कमीशन की जीत है, बीजेपी का जीत नहीं है। इलेक्शन कमीशन ने जिस तरीके से चुनाव की प्रणाली अपना रहे, उसके वजह से बीजेपी जीत रहे हैं। बिहारच्या विजयाचा आनंदी स्फोट एवढा जबरदस्त आहे, सर्व लोक उद्ध्वस्त झालेले आहेत राजकीय दृष्ट्या। आम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जे काही महाविकास आघाडीला यश मिळालं ते आम्ही स्वीकारलं आणि पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही विधानसभेच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या। तिथे आम्ही रडीचा डाव खेळलो नाही। देशाची बदनामी करतात आणि मग परत एकदा परदेशात निघून जातात। अशा लोकांना, जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत, जे पार्ट टाइम म्हणजे 100% त्यांना भारतीय पण म्हणायचं का, हाही आता प्रश्नचिन्ह आहे। अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे। वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता, तो सबसेल फेल ठरलेला आहे। कारण 65 लाख दुबार मतदार काढून टाकल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीनं बिहारमध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे। बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदी साहेबांना विकासाला समर्थन करतो, त्यांना आम्ही मतदान करतो हे दाखवून दिलंय। दरम्यान आता मतदान केंद्रांवर नव्हे तर भाजपच्या कार्यालयात मतदान घेतलं पाहिजे, अशी बोचरी टीका बच्चू कडूंनीही केली आहे। वातावरण जर बिहारचं पाहिलं तर असं वाटत होतं का इतक्या फरकानं सरकार एनडीएचं येईल असं चित्र नव्हतं। मुळातच ज्या मतदार आणि त्यातली पारदर्शकता नसल्यामुळे अजूनही स्पष्टता नेमका जनतेचा कौल आहे का मशीनची कामगिरी आहे। आता ती मशीनची कामगिरी आहे असंच एकंदरीत दिसतं, जनतेचा कौल तो वाटत नाही। बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला। बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला दोष द्या। उत्तर नागपूरमधील भाजपच्या माजी वॉर्ड अध्यक्षाची भर दिवसा हत्या करण्यात आली। भाजपच्या सचिन साहू यांची धारदार शस्त्रानं वार करून हत्या झाली। जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय आहे। मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचं साहित्य आणण्यासाठी सचिन साहू बाहेर गेले होते। वाटेतच कांजी हाऊस परिसरात त्यांची हत्या करण्यात आली आहे। वसईच्या सातिवलीत 6वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। शाळेत उशिरा आल्याच्या कारणावरून शिक्षिकेनं उठाबशा काढायला लावल्याचा आरोप आहे। मुलीला वेदना झाल्यानंतर नालासोपाराच्या रुग्णालयात तिला हलवण्यात आलं। प्रकृती चिंताजनक असल्यानं मुंबईच्या जे रुग्णालयात मग तिला दाखल करण्यात आलं। जे रुग्णालयातच उपचारादरम्यान या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर 6वीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। वसईच्या सातिवलीतील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेत उशिरा आल्यानं शिक्षिकेनं मुलीला 100 उठाबशा काढायला लावल्याचा आरोप आहे।
शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली, त्यामुळे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यानच 13 वर्षीय काजल गौंड हिचा मृत्यू झालाय. एवढीच आहे की त्या मुलीच्या घरच्यांना न्याय दिला पाहिजे आणि याला जे जबाबदार आहे संस्था चालक आणि जे शिक्षक शिक्षिका यांच्यावरती 304 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे. आणि शासनाकडून ती मुलगी गरीब आहे, एकदम वंचित घटकातली मुलगी आहे, तर तिला शासनाकडून एक ठोस मदत दिली पाहिजे आणि अशा या शाळा बंद केल्या पाहिजे. वसई विरारमध्ये एक शाळा अशी नाही, जवळजवळ 100च्या वरती शाळा अशा आहेत. मामला क्या है, इसकी जांच की जाएगी और जांच करने के बाद रिपोर्ट वरिष्ठ कार्यालय के लिए अगली कार्यवाही के लिए भेजा जाए. पहले जांच करेंगे क्या बात है और उसके बाद ही रिपोर्ट बनाएंगे.